असं होतं शिवलाल आमचं, बिलकुल टाईमशीर जेवण, टाईमशीर चहा पाणी नाश्ता, वेळेवर सगळं पद्धतशीर. राहायची व्यवस्था आहे ते सगळं सगळं पद्धतशीर होतं. पण शेवटी आता बाय म्हणे आम्ही शेतून कुठं बसता तिकडे राहता. आता कुटुंब म्हणल्यावर पुरते का तिकडे लहान लहान खोल्या आणि हे आणि ते. मला जाऊ दे बा, आता काशीनाथले म्हणलं आपली आता कसं तळीपारीची नोटीस संपली आणि कुठं बसता आता. चला निघा मग आपण. मग कसं आम्ही आमचे पेमेंट घेतले आणि चालला आलो. अरे लोकाला सुद्धा दिसते का रे बाबा? मग आता लोक भातच डोळ्यात येते ना. मग आता तुम्ही एवढं सांगितलं कोणतरी 1,00,000 रुपये दिले सगळ्या गावात झालं ते. आता कुक्कुटपालन टाकणार हा म्हणे तुम्ही. 1,00,000 रुपये देते कोणी होणार का? मेला तर येऊन नाही पाहत कोणी तिथं. होणार नाही नाही, ते कसं आहे त्याने दिले 1,00,000 हो, आणि बाकीचे आमची मजुरी चालते 20-20 हजार रुपये समजा. पण मग आता काय त्याच्यातून 30-30 वाटून घेतले, 20-20 पगाराचे, 50-50 आमच्या हातात पडले. म्हटलं बघ करू आपण कुक्कुटपालनचा व्यवसाय सुरू इकडे आल्यावर. इथं आल्यावर त्यानं मग काढला तिसरा पाय, नाही पुरतच नाही, शेट करावं लागते नेमकं. जाऊ दे तिकडे, कोणीच काय आता आमचं मूड चाललं गेलं. असं म्हणजे ते फेल झाला समजा, नाही का? बरं जाऊ दे मग आता काय, आता इथं मग आता हातमजुरी शेवटी नाही का, आपलं या घेतलं निघाला वावरात नाही का. तेच पुरलं शिवलाल, हातमध्ये पुरली बाबा. मग काय तर बिलकुल दाले गेले पासले घरी. दिनजा पैसा ये फेकला नाही घरी. चल टाक पैसे का असं आहे ते. कुठं कास्त करायला काय उरू राहिलं कास्तकारीत नाही. तूच पाहिजे तू माझ्या 2 एकर आहे नाही बा म्हणलं, खर्चाला माग आहे काय करतं असं आहे ते. सोयाबीन 42 चाललं ना, आणि काय करणार आहे कास्तकार? मग हातावर पाय डोक्यावर हात द्यायची पाहिजे ना. मग त्यापेक्षा हे पुरलं मजुरी आपली गेले ना आले जाय तिकडे. फणी डाबली केली पुरले ना. हे बा म्हणलं एक चक्कर जर मारला ना 200-400 छापते माणूस. मग 2 खेडे केले गेले का 500 आण तुम्ही. मग काय असं आहे ते आजकाल. बरं मग काय कसं करतं वावरात चालतं करावं देतं म्हणलं. हो ते उद्या बैरमला जायची तयारी म्हणतं काही, आता कसं करतं काय करतं. तेच म्हणलं काय नियोजन आहे, कसं करतं काय करतं, किती जण चालायचं पाहिजे तू मग आता. जास्त गयाटा करायचंच नाही आपल्याला. आम्ही समजा आमचं कुटुंब, तुझे कुटुंब, त्याच्यानंतर आपलं काशीनाथचं आणि आपलं माऊलीचं, बस झालं, बस एवढे जण. बरं तसं कुठं मग भानुची गाडी करून घेऊन चालेल आपले आपले नाही का. बरं चालतं का वावरात नाही खायला का घरी नाही गमून राहिलं. आता पुण्याला आला का नाही असं वाटतं काही वावरात जातो. हरभरा गिरभरा आला असं ना खायला. चाल ना हरभरा खाऊ मस्त पद्धती चालेल वावरात. चाल ना मग आता मी कसं 12 वाजतापासून 4-5 वाजेला मोकळायच असतो. हो सकाळी सकाळी 2 गाव करतो, संध्याकाळी 2. चाल मग येऊ वावरातून. हरभरा भाजू चांगला मस्त, मारत्याचा मस्त आलेला आहे का. मारत्याचा आहे अजून, ते कंदील बुड्याचा मस्त आला. हो चल चल मग मस्त माचीच घेतो. माचीच घेतो चांगला भाजूला का खाऊ. माऊलीला आवाज देतो त्याला घेऊ सगळं. चल काशाला घे बिलकुल मस्त मावलच करून टाकू नाही का, चांगला हरभरा भाजूला का कवटाच्या कवटा. हो चल, कोणी नसते वावरात दुपारी इकडे तिकडे देऊ का मारून. आलोच मी माचीच घेऊन. चल होय पुढे चल. नाही ना शिवलाल हो, ऑटो काढला पुसपास केलं मी. आता मी ट्रिप मारतोय. कशी एक ट्रिप होती ना आपली संध्याकाळलो. कसं 400-500 रुपये मरण नाही ना. काही नाही ना, पैशाला पाणी 3च आहे ना. मरमर नको करत जाऊ ना. आता पुण्यावर पैसे कमवून आणला 50-50 तुम्ही काय आता सांगू राहील म्हणली. मग आता उद्या बैरमून येऊ आपण, त्यानंतर सुरू करू ऑटोला सुरुवात. चालला मोठा दे लावून ते तिथे ऑटो. चला आपण हरभरा खाऊ वावरात. चल चला तिकडे, थंडी झाली नाही का तुझी तिकडे. मग काय चाल रे बा माऊली, कुठं बसतं. चल चल आता कर, आता उद्या परवापासून सुरू करते. मस्त वावरात जाऊ हरभरा भाजू. चल आपण ते बाय कुटुंब लावते ना बाबा. मग काय तर म्हणून निघालो तुम्ही. बरं बरं ठीक आहे मग आता राहू देतो आजच्या दिवस नाही का. तिकून आल्यावरच पाहू मग. चला चला मग चला. आली वाटते चुकाटा गँग नाही का. हो झाली एकच झाली वाटते आता हे. 100% हरभरा नेण्यासाठी आली ती. काय होतं कसं काय म्हणलं बबनराव, काय आले वाटते नाही. आईन पुलटे आहेस का वावरात नाही का रे शिवला, काही जमत नाही तिकडे. चाल त्याचा बुडा आहे हे आहे आईन तर कसंच करा. अरे काय आलं का मारत राहा बापा बाबा, काय महिन्याभराने दिसला बा ती वावरात नाही. काय हरभरा आला का मारते तू या, बाकी पिकवले का 1 नंबर काढता मारते तू. पायबर आहे पा म्हणलं मांड्या मांड्या आला का हरभरा तू या. हाईटच तेवढी आणि त्याची नाही का, गावात तर दिसत नाही वाटते मारते. बाकी गौराचे 1 नंबर आला, हरभरा 1 नंबर आला. काय का पिकं पण बाकी मारती. खरंच मला मानास लागेल तुला बा. ना मग सोय तशीच घ्यायला लागते ना, मेहनत नाही पाहिजे का. मग काय होते तसं बगर मेहनत होते का ते. आपण काही म्हणा बघून राहा, मेहनतची किंमत नाही राहिली पण मारतीच्या नाही का. म्हणा पहा बरं आता समजा आता योग आता लग्नाचे आले होते, ती अजून पुढे पुढे चालले, लोक सहकार्य नाही करू राहिले. पहा बरं आता मला एक जण तर म्हणे की पुण्याहून येता भेटला म्हणे, मारत राहायचं लग्न होईल आम्ही काही करत नाही म्हणे. बाप म्हणते म्हणे की बा थांब मारत्याचं होऊ दे. तो अचानक म्हणजे कसं बऱ्याच जणांचं भवितव्य म्हणजे टांगतील यायला का. काही ना काही कर्म मारते तू आता. काय तर आता हे मला लक्ष्मणरावची सोयरी काय 11 तारखेला साक्षगंध आहे. मारतीचं आपलं साक्षगंध होऊन किती दिवस झाले, तरी आता लोकांचे ऐर टरकू राहिले डबलचे. पण आता काय मारतीचं काही होऊनच नाही राहिलं. आता कसं काय करावं आता मारतीनं. हो ना होईल ना, लोक सहकार्य करू याची त्याचे मोबाईल घेऊन सबस्क्रायबर करू राहिले, लोक सपोर्ट करू राहिले. पण जरासा दम तुटू राहिला त्याचा. काय करा आता, एक तर कसं असते आपले विदर्भातले लोक आहे कमी. त्या परिणाम होऊन राहिलं ते. आता होईन ना 3 लाख. आता काय 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 होणार नाही का. तू म्हणतो बा मारते आता, ते कसं आशा ठेवणे काही गलत नाही म्हणा. पण असं वाटत नाही उन्हाळ्याला होईल म्हणून 3 लाख सबस्क्रायबर. मग काय तर काही ना काहीतरी दुसराच मार्ग काढ मारते तू. लोक काही एवढा सपोर्ट करून नाही राहिले. त्याच्यानं तू त्याच्या भरोश्यावर राहू नको. तुला वाटे पहिले, पण कसं असते आपलं कसं विदर्भातले लोक जसं पाहिजे तसं सहकार्य नाही करत आपल्यासारखेले. बाकीकडे चॅनल कसे दळदळ मिलियनवर जाते तर आपले तर 1000 एपिसोड होऊ राहिले ना. 1000 एपिसोड म्हणल्यावर काय म्हणते राजा. पण नाही करत बा, काय करता असं असते ते. त्यापेक्षा तू दुसरा मार्ग काढ. राऊत गुरुजीला भेट आणि काहीतरी याच्यातून मला काहीतरी सोल्युशन काढा म्हणा बा. असं आहे ते ना. कानावर नाही गोष्ट घेऊनच नाही राहिल्यात ना गुरुजी. मग आता म्हणलं मी त्याला 1-2 खेप कानं कोरले त्याचे. ते नाही म्हणे बा मला ते विशेष नको काढू म्हणे. 3 लाख झाल्याशिवाय माझ्या संग बोलूच नको म्हणे तू. मग काय आता ते म्हणे राजा 2 लाख आपले सबस्क्रायबर होते, त्यातल्या 1 लाखाने एक जर केला तर 1 लाख वाढते म्हणे. एक जण नाही करत ना मग मग काय मोजकेच करतात म्हणे. मग आता मी काय करू म्हणते त्याला, मीच किती दणके घेऊ. म्हणून मग आता कसं 3 लाख होईल तर काही हा दुसरा मार्गच नाही त्याच्यात.
आता कसं काय करावं आता गुरुजीच्या परीने मेहनत घेऊनच राहिले लोकांच्या परीने प्रयत्न करू राहिले पण त्याच्या भरोश्यावर नाही राहतात ना हे पा तुला स्वतः काहीतरी हातपाय हलवा लागून मारती हो शिवलाल भाऊ म्हणे ते काही गोष्ट खोटी नाही का हो शिवलाल भाऊ हा पावर तुम्ही सांगा बा तुम्ही काय म्हणे ते आता काय काढलं नवीन पिल्लू आहे ना म्हणजे काय करायला लावता म्हणलं मला तुम्ही हा म्हणजे करायचं काय नेमकं काहीच करायला लागत मारती तुले सगळं बरोबर आहे ते मग आता मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी बस घेतले आपली थैली भरली 51,50,000 रुपये संघ घेतले दोघे निघाले पुण्याला आपली खोली हायची यायची जाय तिकडे झाला विषय मोकळा मग काय बसले आपले याले म्हणा त्याला म्हणा देवदास भाऊचे काना कोरा राऊत गुरुजी कोरा तिकडे शांताराम भाऊ गोष्ट घेऊन नाही राहिली मग कुठं बसते यायची नांदी लागत हगीच करू नको तू बिलकुल जाय पुरील भेट असं म्हणा हो मेरे बाई आपस तर पाया लागत येते तिथं मग काय तुझ्या बापा येते ती माय येते ते तिकडे येते मग हे बा मग ते करा लवकर करा जाऊ दे तिकडे ते बाकी शिवलाल भाऊ हे बा तुम्ही काही असे मामूली दिसत ना राजा हाय तुमचा इचुकाटा संघटना बाकी पॉवरफुलच राजा हो म्हणजे इकडे आम्हाला पाहूनही धाडायचं त्याच्यातही सपोर्ट करायचा आणि पयालावर इकडे बोंबई मारायची सगळीकडे प्रचारही करायचा म्हणजे हाय राजा तुम्ही कलाकार खरंच मानलं बा तुम्हाला जा म्हणलं आले होते एक झाड घ्या हरभऱ्याचं निघा म्हणलं वावराच्या बाहेर मला नका दिवस सल्ले म्हणलं मी माझ्या हिशोबाने करतो काय करायचं ते पाहून जा म्हणते राजा काही बोलतात आपली जा तुम्ही इथून लवकर घ्या निघा इथून म्हणजेच राजी पाहिजे त्याच्यावर मग काय मग कठीण आहे बरं राहू दे बा इच्छा बरं मी काय म्हणलं दे एखादा कवटा हरभरा काळ बरं जरासा हरभरा भाजता मी झाडाखाली आता आले लाईनवर म्हणजे हरभऱ्यासाठी चालतील तुम्ही म्हणलं हे पा लवकर वावराच्या बाहेर निघा तुम्ही काय इथं काय म्हणजे भाजासाठी आहे का हरभरा आहे राजा म्हणलं चिडवणीचं पाणी देता आणि हरभरा आहे खाता निघा म्हणलं वावराच्या बाहेर बिलकुल थांबायचं नाही वावरात माझ्या धुऱ्यावर जा तिकडे हॅलो बा त्याचं काय आता हरभऱ्याला नको आमच्या हो जाऊ दे तिकडे हो जाऊ चला म्हणलं तिकडे चला जमते का नाही म्हणाले का माझ्या बिनाचा हरभरा भाजणं कठीण दिसू राहिला मला नाही का पण आता मला त्याला पाठवून का ते बसले तिकडे झाडाखाली आता काय करा कोण हो रे बा काय वाटते घेतले का झालं कंदिले आलं माय बीन कायच करा भाई असे आहे दुपारी माणसाला बा जरासा डोळा लागला का नाही हे बा चोट्टे असे देतं आता वानेर हाणले आता हे आलं अरे काय कुकडे म्हणलं कुकडे भटकले तुम्ही काशीनाथराव वाटलंच तरी ते बसले झाडाखाली मला त्याला पाठवून मला वाटलंच ना तरी असं नसल्या का रात्या नसतं चोर नाही करता येतं दिवसा काय खरा याचं कंदिल्याचं अरे काही नाही म्हणलं तंबाखूची पुडी आहे बा म्हणलं चुना आहे पण तंबाखूच नाही तिथं बसलो होतो मी आपले शिवलाल भाऊ आहे सगळे आता म्हणलं कसं आण म्हणे पुडी म्हणून तुम्हाला मागायला आलो तो बरोबर आहे टाकाले भांडा आणा तर लपच हे बा मी काय म्हणलं भांडा आणलं का नाही तर लपू नये माणसानं हा पाहिजे का तुले म्हणजे हरभरा पाहिजे असेल ना हरभऱ्यासाठी झाला तू कोण आले हो हरभऱ्याची नाव आहे मग काय हरभरा लागेल तेवढा हरभरा रस्त्यानं काही नाही बस फक्त तंबाखू पाहिजे होता म्हणलं आपल्या तंबाखू नाही असला तरी आपण देतही नसतो कोणा कसं शोक करायचे तर आपापल्या पैशानं करायचे लोकांच्या भरोशावर नाही हा हो ते शिवलाले सांग म्हणा तंबाखू नाही म्हणा आपल्या पैशा हो जाऊ शकता तुम्ही आता गद खात नाही राहायचे तुम्ही पण आता काय आता देत ना बरं जाऊ द्या बा नाही तर नाही आता ठीक आहे हो चला येतो मग आता हरभरा बाकी चांगला आला पण हो का हो ते सगळं बरोबर आहे आमचं जा तुम्ही जा जमलं नाही राजा मग काय पाहिलं मी कधी पुढे बात चाललं का मग काय खोपडीत होतं बसेल आता काय 2-3 झाड बयास मग उपटले चालला आलो आता काय करा आता हो चालच नाही बसला तिकडे मारतीचा बुडा आहे आणि इकडे ते कंदील बुडा आहे त्याच्यानं कसं हरभरा आणा तर कोणा जाणार बाकीचे पकायचे आहे कसं करता आता नसती चक्कर होते वाटते नाही का नाही पण काही करून हरभरा तर भाजायचा आपल्याला नाही का नाही शिवला लय झालं आता समजा मारत्यानं तर काढून दिल्यासारखंच केलं आपल्याला नाही का कंदील बुडा काय म्हणे मोठमोठे डोळे करून 5 कंदील आहे मग काय तर मी आता जाऊ द्या बा कसं एक झाड उपटलं मग काय निघाल तिथून काय करता आले रंगावर आले ते दोघे जण कंदिले बी नाही मुंगशीराम भाऊ बी कसं आहे एक झाड आता हरभऱ्याचं घ्याले नानगुण करते ते यायला चांगला झोडपा द्यास लागते जरासा पुरा भैरमचा खर्चच काढतो याच्याकडून थांबा तुम्ही आता हे बा तू काय कर बाबा दोघाले बोलावणार हो म्हणा बोलावलं म्हणा तिथं थोडंसं काय महत्त्वाचं काम आहे म्हणा भैरमच्या विषयी आपल्याला जायचं यात्रेले तर चला म्हणा हा हो काय तर बोलते म्हणा शिवलाल भाऊ त्यांना बा धरून द्यायला मग तर फारच चांगलं आमचे वाचते पैसे तेवढे कसे आलेले पैसे आता ते आता बायाने घेतली आता मागाव कशी पहा मग तेवढं गाडी गिडीचं भाडं गिडं काढा तिची हंडी गिंडी बिलकुल काढा वसूल करा त्याच्याकडून थांब ना तो हरभरा भाजून घेतो आणि त्याला बिलकुल गाडीचं भाडं द्यायला लावतो आणि त्याला हंडीचा खर्च करायला लावतो पाहिजे तू आता याची गंमतच घेतो चांगली आता याने एक हरभऱ्यात झाडे मारते तर काढून दिला आपल्याला नाही का बरोबर थांबा तुम्ही दोघे जाय तू आता बोलावणार फक्त त्याला मी बाकीचं पाहतो काय आता ये पाहतो आता काय म्हणते काय नाही तर हाय जरासे कसे बुडे कलाकार आहे पण हो म्हणते का नाही म्हणते पाय तुम्ही जाय तू लाव आता कसे मालदार माणसं आहेत ती हो आता कसं कंदिल्याजवळ पैशाला काही घाटा नाही बरं पण कुरू काढते ते जास्त काही काढत नाही ते झाला मुंगशीराम झाला हो एक तर या दोघातली एकतरी आपल्याला कवर करायच लागते नाही झाला तर मी लक्ष म्हणले फोन लावतोच तसा मालदार माणसं पाहिजे ना आपल्याला म्हणजे एवढा मोठा खर्च करणं का आपल्या करार पुरते कधी तुम्ही नका करू मी नाही करत याच्यावरती पेलून आपण बरोबर तिघापैकी एक तर सापडून आपल्या गायत नाही जाय तू त्याला बोलावणार मी इथपर्यंत फोन लावतो त्या लक्ष म्हणले आणि पाय तू काय करायचं पुढचा जाय तू फटकन शिवलाल भाऊचा फोन आला बऱ्याच दिवसानं राम म्हणला शिवलाल भाऊ कसं काय कसं काय सहज लावला वाटते काय का सहज लावला आज गेलो होतो मी तिकडे तुमच्या तिकडे गेलो होतो ना मनब्याले होतं आता काय आता घरी गेलो चहा गी पाजला द्यायनं तुमचे सासरे बा समजा होणार आहे काय होते काय नाही तर 11 तारखेला तर म्हटलं बाई होती आमची भाची समजा बोलली कसं काय चालू आहे म्हणे विषय काढला होता विषय काढला होता तेच म्हणलं काय म्हणे मग कसं काय 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 बोलली माविषयी जमला आता काही टेन्शनच नाही का नाही त्याचं कसं आहे ते बोलले म्हणे काही नाही सहज विचारलं म्हणे काय चालू आहे त्याचं कसं काय एवढ्यात भेटगोट आहे का नाही तब्येत कशी आहे असं तर बऱ्याचशा गोष्टी विचारपूस झाली आता काय सांगा काय राहू द्या
तसं हो का? असं मी आता मला काय माहिती नाव नसेल काढत आपलं असं असं म्हणजे नाव काढते समजा आपण नसलं असलं तरी नाही का? आता म्हणजे अजूनही तुला भरोसाच नाही वाटते सोयरी होती म्हणून. अरे झाली सारखी आणि ती सोयरी 11 तारखेला आपलं साक्षगंधाचा कार्यक्रम ठेवला आणि तू म्हणतो की नाव काढते का आणि हे काढते का, सगळं बिलकुल त्याच्या तयारी सुरू आहे. असं असं काही सासरे बा सासू किसू काय म्हणे म्हणलं काय बरं आहे चांगलं आहे त्याचं काही नाराजी? काय नाराज आहे, फक्त त्याला प्रॉब्लेम होता वयाचा. वयाचा आपण सॉल्व्ह केलेला आहे, त्याच्यानं कसं टेन्शनचं कामच नाही. आपण आता ते टिशी दिली म्हणून जमलं सगळं, नाही तर हे पहा तो जर का 32 वर्ष दाखवलं असतं ना, झालं असतं कार्यक्रमच फेल झाला असता. पण तरी काही डाऊट गिट पाहिजे बाजाराचा हो पाहिजे 11 लोक सामावून घ्या कसं बी. काहीच नाही ना, तुम्हाला काही धक्का लागणार नाही. मी ना, मी असल्यास तुम्ही काही काळजी करू नका. 11 तारखेला जोडी नाही खाशील मला म्हणतो आता. हे बा तुम्ही काय करा फक्त आता एवढं तुमचं चांगलं झालं तर आता एवढी बैरमची यात्रा चालू आहे तर म्हणलं आता शेवट आहे, चला लवकर. उद्या चालता का? उद्या चालता का म्हणलं, तुमचे सासरेबाई येऊन राहिले, आमच्या गोष्टीत निघाल्या होत्या तर म्हणलं कसं भेटे होते जर आली तुमच्या घरची तर चला. बरं आहे यायचं नाही का? फनी डाबले कमी इकडं गोष्टी जास्त असं असं म्हणजे ते खबर काढली समजा नाही का? ते येऊन राहिले मग सगळी फॅमिली येऊन राहिले का उद्या? तेच म्हणलं एवढी खबर आपल्या हाती लागल्यावर याचं संधी सोनं केलं पाहिजे आपण. आता म्हणलं बबनराव आलेले आहे, सगळे आलेले आहे, चला द्या ना दाखवून तुम्ही. आता हे कंदील आबाजी आहे, सगळे तुमच्या सोयरीकीतले चांगले चांगले माणसं आहेत. सगळे म्हणलं एक खेपचं बैरम दर्शन घडून घ्या तुमच्या हस्ते. एखादी गाडी गिडी करा. तसं म्हणजे ते तिकून येतील आपण इकून जातो असंच म्हणता ना तुम्ही? असंच ना? तेच म्हणलं म्या म्हणलं त्याले हो लक्ष्मणराव चालले म्हणलं, दिली मी हातची सोडून. म्या म्हणलं आम्ही येऊन राहिलो, लक्ष्मणरावनं गाडी केली म्हणलं. आणि म्हणजे कसे मग तुमची भेटगोट होते तिथं, एकत्र हंडी बनवू सगळं सगळं. करा ना मावो, तेवढाच फायदा होतच त्याचा. म्हणजे मागं पुढे कसं निघून जाते मग काही झालं गेलं तर म्हणून म्हणलं तुम्ही हे बघा गाडीचे पैसे द्या फक्त भाड्याचे आणि तिथं हंडीचे बस झालं, बाकी काय आहे द्या, करा ना तेवढं मावल. हा पण ते आले का नाही नक्की पाहिजे ते, नाही तर मग ते जर नाही आले मग आपलंच मग काय फायदा ते? हो ना, 100% खबर काढली ना. येऊन राहिले ना ते, येऊन राहिले बिलकुल. हे बघा तुम्ही फक्त तयार राहा. हो गाडी सांगू का भानूची मग? करू का कवर? इथून सगळी व्यवस्था करतो, तुम्ही तिथून बस जा मग. करू का मग बरोबर कवर मी? कंदील बुड्याला सांगून देतो, सगळे स्टच मारतो. तसं म्हणता नाही का? बरं बरं मग आता जाऊ दे, भेट कुठे होते जरा कसं दर्शनही होते. बरं जाऊ दे आता. म्हणजे कसं चला ठीक आहे मग काही हरकत नाही. हो म्हणून टाका, गाडी भानून सांगून द्या तुम्ही. मी पैसे देऊन देईन त्याचे आणि तिच्या हंडीचा खर्च काय असेल ते पाहून घेईन मी. किती जण आहे सगळे? काय होईन ते, गाडीत बसून तेवढे. तुम्ही काय काळजी करता? मारुतीचा बुडा आहे, कंदीला बजा असे 2-4 जण, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका फक्त त्याची. तुम्ही तयार राहा पैसे घेऊन. ओके ओके, मी सांगतो इकडे सगळ्याला. बरं बरं ठीक आहे, तिकडे फोन करून देता तरी मनबेऱ्या हो या म्हणून लवकर. मग सारखे सारखे मग कसं सोबत सोबत बरं राहते. ठीक आहे मग ठीक आहे. आता भाडे वाचलं आणि खाण्यापिण्याचे वाचलं. चला आता बरं बरं सांगतो मी त्याला, काही काळजी करू नका, बरोबर करतो मी. आता भेट कुठे होते नाही का? उद्या मावलं जाता शनिवारी जाणे रविवारी वापस येईन, नाही का? बरं काय छोट्या म्हणलं उद्या मी कसं शनिवार मी चाललो उद्या बैरमला आणि तू कसं सगळीकडं मॅनेजमेंट पाहून घेतो. मी येतो आता रविवारी संध्याकाळी परत. ओके. काय म्हणलं लक्ष्मण भाऊ तुम्ही हे पहा ते काही या भानगडीत पडू नका जास्त. हे शिवलाल भाऊ चांगले नाही, तुम्हाला माहिती आहे ना आता आपल्या ढाब्यावर नसते तुम्ही त्याच्या माग काय लागून राहिले म्हणलं. आपल्याला माहित नाही ना राजा, पुरीचा मामा असल्यासारखा आहे ना ते, किती भाव देते ते माझा सासरा ते होणारा. मग बिलकुल बा त्याच्या हे होऊन राहील सोयरी. तू मुका बस आता सोयरी होईल नाही तर मला फाते नको पडू तू इकडं पाहिजे. मी उद्या चाललो तिकडे. काय बा तुम्ही कधी अशा जाहीर येता काय सांगा, जाऊ दे तिकडे बाबा तुमचं तुम्ही मला काय करणार आता. चला शिवलालजी काय म्हणतात? हा बोला शिवलालजी, काय म्हणते? बरं आहे चांगलं? थंडी गिंडी फिकं पाणी चांगले? हो हो, काही नाही, आता बस सहज वावराकडे आलो होतो. विषय निघाला तुमचा, लक्ष्मणरावचा फोन आला होता. काय झालं काय नाही विचारपूस कर येतं, कसं करायचं 11 तारखेचं नियोजन या विषयावर. आता त्याचं काय 11 तारखेला तर त्याची जे काय कोणी राहिले सुईले असेल ते सगळे घेऊन या म्हणा. आमच्याकडे इथं आहेत, आम्ही करतो फोन फानं द्यायला सगळ्याला 11 तारखेला. बाकी काय विषय पाहू मग तिथं फायनलमध्ये काय होते काय नाही, सगळं क्लिअर मॅटर. हो ना, तुम्ही आता कसं शेतीवाडी पाहिली, घरदार पाहिलं, सगळं सगळं बद्दलशी झालं. आता राहायला विषय कसं बा, मुलाला व्यसन आहे का काय आहे समजा, बाकी तर काही असा प्रॉब्लेम नाही तुमचा. तर म्हटलं या बरं आमच्या तिथं असं कसं आहे, म्हणजे सगळेच जण येऊन राहिलो आम्ही. लक्ष्मणराव येऊन राहिले, तेच आम्हाला म्हणे चला म्हणे सगळ्याला म्हणे बा तुम्ही एवढं केलं तर म्हणून मग आम्ही येऊन राहिलो गाडीतनी. आता तर येऊन जा, काय आहे काय नाही समजते, पोराचे हाल हवाल हे ते त्याचं. येऊन जा तुम्ही. असं असं हो का? असं हो, बैरमले मोठी यात्रा असते ती. बरं मग कसं करू? एकटा येऊ का मग का मुलीला घेऊन येऊ, कसं करू? या ना तुम्ही शाना एकटे, बाकीच्याला काय येतात दुरून दुरून पाहा तुम्ही पहिले, मग नंतर येऊन बस जा आमच्या ज्यांनी. मग मी बोलावतोच तुम्हाला तोपर्यंत. काय करते पोरगं, थंड घेते नाही घेत हे ते सगळं बिलकुल सगळं समजते तुम्हाला. पाहू ना मग तुम्हाला, म्हणजे प्रत्यक्ष काय होते काय नाही आम्हाला समजते, तुम्हाला समजते. म्हणून म्हणलं. बरं तसं करतो, एकटाच येतो पहिले मी, म्हणजे कसं आहे समजते मला काय आहे काय नाही तर. बरं बरं पाहतो मी, पूर्ण निगराण ठेवतो त्याच्यावर, पूर्ण जत्रेत नाही रातभर मुक्काम आहे ना तुम्ही तिथं. शनिवारी जायचं आहे आम्हाला, रविवारी मस्त बिलकुल तिची जत्रा करतो आम्ही. हंडी गिंडी बनवली आपले, चालले घराकडे. म्हणून म्हणलं रातभर सगळं लक्षात येते तुमच्या, काय घेते काय नाही असं तसं सगळं बरोबर बिलकुल मॅटर क्लिअर होऊन जाते तुमचा. बरं ठीक आहे मग या मग तुम्ही आता. बरं ठीक आहे, फक्त त्याला सांगू नका मी येऊ राहिलो ना. ठीक आहे, ठेवतो फोन मग. तरी आलास तू, मध्ये वाटेच नाही. मी जरासा इकडे समजा कानोडा झाला की बिलकुल तुम्हाला वाटेच येतेच म्हणून. काय रे का तुमच्या सवय काहीच आहे बाई चोराचारीच्या. मग काय हरभरे चोरणं, हे चोरणं ते चोरणं. मॅन बा पुण्याला गेले, काही ना काही सुधारणा झाली असेल तुमच्यातनी. काही नाही राजा, तुम्हाला हे बा कुठेही जरी गेला काही तुमच्यात बदल होतच नाही. काय राजा कमाल आहे म्हणलं. आता नेले तर हरभरे झाड, अजून इच्छा आहेस का तुझी?
चोरी करणारा चोरून जाते आणि दुसऱ्यावर नाव येते आहे असं होती ती. अरे म्हणलं कधी लाभूजी मी काय साठी आलो ऐकून तर घ्या पहिले पुढच्याच ऐकलं पाहिजे आपलंच नाही लावलं पाहिजे ना. आम्ही तिथं बसलेलो आहो आता पुण्याहून आलो म्हणलं चला बा तुम्हाला बैरमचं दर्शन घडून आणा म्हणून आम्ही तुम्हाला बोलावसाठी आलो. बा उद्या कसं करता काय करता तुमची इच्छा आहे का नाही का हा तुम्हाला मुक्षरा भाऊले म्हणून मी तुम्हाला बोलावसाठी आलो. चला या तिथं भैमुगात नाही तिथं भैमुग नाही का आपला शांतरा भाऊचा तिथं बसेलो आम्ही या चला. असं काय बाप्पा म्हणजे कसं काय विशेष कसं काय आम्हालाच कसं काय निवडाल तुम्ही. मी काय सांगू इथं साधा बसू का पिसत ते मला आता बोलावं लागते मुक्षराम भाऊले. चला तिथं मिटिंगीत बसा आणि काय काय नाही सांगा ते चला. बरोबर पाहिलं नाही तर नसतं कसं तुमचं काही म्हणजे भरोसाच वाटत नाही बा हो कोणावर काय टोपी टाकतात काही समजत नाही. बरोबर चला चला हो जाऊ द्या आपल्याला काय आपण रुपया खर्चच नाही संध्या तुमच्या पैशानं नाही तर राहू द्या नाही का. हो बरोबर येतो मी हो आलोच फक्त पाहुणे तर इकडे वांदेर गिंदेर जराशी आलोच मी 10 मिनिटात. या मग लवकर या फक्त काय उशीर नका करू ठीक आहे. मग अजून कसं मग अजून गाडी सीटा नाही राहायच्या. हो या लवकर. काय बाबा राव कसं काय बोलाल बा मला हा काय म्हणलं विशेष. काय आता सांगा तुम्हाला बिजा खराब वाटते मला काय एवढं उन्हीत आणि तानीत बसले आपले कामं करत त्या मारतेले काही समजत नाही त्या भाण्याले नाही मग काय तर बसलेले काय ते आहे ते हिंटे तर तुम्हाला तिथे कामेलो. आता शिवलाल काय म्हणे तर आमचा विषय असा होता की बा बैरम यात्रेला जायचं आपल्याला तर मग कसं करता येता का म्हणलं आमच्या ज्यातनी हा येत असाल तर चला मग. बरोबर आहे यायला शीट आले हो पैसे कमी पडून राहिले मग चला बाबा कमी आहे तर घ्या भरून. नाही त्याचं कसं आहे आम्ही लय की वालो ना जाऊ मग काय तर बाबा दरवर्षी जातो आम्ही बैरमच्या यात्रेले. हो आता कसं आता यावेळेस एक तर पैसे नाही आमच्याजवळ हो आता कसं तंगीत काम आहे सोयाबीन निघलं नाही बाकीचं तसंच आहे काही काही तर म्हणलं कसं राहू द्या बा आता तुम्ही पाहा तुम्हाला जायचं तुम्ही जा बा. राजा मग तुम्हाला समजलंच नाही वाटतं यायचं काय म्हणणं आहे तुम्हाला समजलंच नाही. अरे तुम्हाला काय पैसे द्या म्हणतात का ते पैसे घ्यायचं कामच नाही ना त्याने 50 छापले ना बाबा महिन्याभर या मग काय तर मग त्याचं असं म्हणणं चला बा लोकायला आपल्याबरोबर दर्शन घडवा म्हणून म्हणते चालता का बा हो तुम्ही आता मग शिरम भाऊ चला मग आपण संग मग हंडी गिंडी मस्त शनिवारचे जायचं रविवारी मस्त मुक्काम करू हंडी शिजू जत्रा केली चालले घराकडे. राजा काही मजा का नको करत जाऊ ना तुम्ही राजा रुपयाला पाहणारे माणसं तुम्ही आम्हाला नेता काही बी ते बी फुकट खाऊ घालता काही आपलं बोलता राजा. आहेत राजा मग तुम्हाला काही खोटंच वाटू राहिलं हे बा म्हणलं आमची इच्छा आहे मनापासून की बा चला बा आपल्या 4 लोकांना दर्शन घडून राहिलं म्हणून आम्ही म्हणून राहिलो तुम्हाला. जर मावले ते तुम्ही आले की त्याचं काय काळजी करू नका पैसे आल्याची तुम्ही रुपया देऊ नका जत्रेले पैसे आम्ही देतो तुम्हाला 500 बाकी झालं काही विषय मग काय फक्त चला तुम्ही आमच्या संग शक्य आले की देतो तुम्हाला टिपाऱ्या चांगले हा चालता का मग सांगा मग. चला ना हो खर्च करते तर जाऊ दे ना आपल्याला काय करावं लागते हा चला हो म्हणून दे जाऊ दे. आता असं वाटतं बा आपल्या लोकांना काय खर्चात पाळा म्हणून म्हणतो राहू द्या बाबा. बरं आता तुम्ही म्हणता असतं मग आता काही हरकत नाही मग मुंगशिरा म्हणून मी दोघं जण येतो मग समजा चालते ना मग. बिलकुल झालं ना आता उद्या 10 वाजता निघायचं भानुले बा तुम्ही सांगता का मी सांगू मग हा त्याला सांगून द्यायचा मग आपण इतके जण हवा चालले मग. अरे कुठं बाबा ते भानूचा व्यवहार जाणे ते जाणे नाही ते कसं त्याचा व्यवहार जाणे ते जाणे त्याला डिझेलचे पैसे द्यायला लागते बा अगोदर आणि बाकीचे पैसे तिकडे रस्त्यानं हो ते तुम्ही पाहा ते काय आपण सांगतही नाही म्हणत नाही तू त्याला पैसे दे नाही तर काही कर. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही बा काशीराम आहे मी हा आम्ही सांगतो त्याला काही वादा नाही. जाऊ दे ना बघून भाऊ आपण देऊन टाकू ना पैसे पहिले देऊन टाकू पुरे जाऊ दे तिकडे त्याचं काय पैशाची काळजी आहे जाऊ दे. जाऊ म्हणजे जाऊ आपण झाला आता पक्क जाऊ दे आता नाही म्हणायचं नाही म्हणला उद्या जायचं म्हणजे जायचं आता. हो ठीक आहे मग आता येऊ शकता तुम्ही जा वावरा घेऊन ते वानेर गिनेर फालतू याची आमच्या नाव यायचं जा मग. ठीक आहे जर म्हणलं तर डॅनिल घेतलं असतं मग असं इच्छा होती बा आमची डॅनिल मोठेले त्याला घेतच का बरोबर ठीक आहे जरा बायाचं पायत पायत आमच्या घरच्या बरं ठीक आहे मग आता बायला मी म्हणून पाहिजे त्याने जर कॅन्सल म्हणलं तर मग घेऊन घेऊ आपण डॅनी बुड्याला घेऊ आणि आपलं मोठे बाबाले झालं हो काही हरकत नाही मग चालते बस मग कसं मिळायचं ते मग सगळेचे सगळे हो ठीक आहे मग काही वांधा नाही मग. यायची कुठे तयारी आहे बा कुठे चालले बाबा तुम्ही आई कुठे चालले म्हणलं. कुठे चाललं म्हणजे आता आम्ही बैरमले आता तुझीच गाडी आहे ना बाबा शिवलालनं सांगितली वाटते ना मग आता काय ते म्हणे तर चला मग आता चला बा. चला अरे चला कसं काय तेच तर 6 जण झाले पोट्टे पाट्टे धरून 9 जण आहेत ते बारकी जिरके मग तुम्ही काय लिहून राहिले गडबड आपल्या हे बा जास्तीत जास्त 7 सीटा बसते तर याच्यावर नाही बसत मग काय ते 6 जण मी 7 लेकर बकरा जाऊ द्या बा 2-3 मग तुम्ही काय लिहून राहिले गडबड करत. मी त्याला तेच म्हणलं त्याची गाडी भरली ना आपण कुठे चालता तर ते म्हणते बाबा ते म्हणते की पैसे नका देऊ काहीच नका देऊ चला चला करते म्हणे मिनता करून राहिले. अरे मिनता करते मग काय तुमच्यापासून पैसे वसूल करून भाड्याचे बसा लागत मग राहू द्या तुम्ही हे बा येऊ नका तुम्ही पाहायला ना आलते तुम्ही. हो ना ते सगळं बरोबर आहे आम्ही आलो पाहून आलो सर केलं पण कसं जायची इच्छा होतीच ना माणसाला बैरमची यात्रा म्हणजे कसं मावल असते ना इतर बदली आपली 1 नंबरची यात्रा आहे ना 1.25 महिना 1.5 महिना चालते ते मग इकडे थंडी असते तिकडे हंडी असते काय म्हणजे मावल असते ना म्हणून म्हणलं कसं असते आम्ही येतो बा हो काही होत नाही हे बा त्याला म्हणलं म्या तर ते म्हणे कोणी अडवली गाडी पोलीस लोक आहे ना तर म्हणे त्याचे सगळे लग्गे आहे म्हणे पैसे लागले तर मी देईन म्हणे अडचण काहीच नाही म्हणे. हो ना तुम्हाला नाही ड्रायव्हरला भोगा लागते मग सगळे हात वगैरे करतात ना माहिती आहे ना मला मग हे बा तुम्ही राहू द्या. काय भानुराजा असं असते का म्हणता येऊ दे ना आम्हाला इच्छा आहे आमची तुझी आईची इच्छा आहे एक तर आता मुंगशिराम येऊ राहिला होते ना एक दिवस तू काय टेन्शन घेऊ राहिला तू याचं टेन्शन नको घेऊ ना हे बा सगळं खर्च पाणी तेच करू राहिला हंडीचा हे ते सगळं आणि जायचं तिकीट देऊ राहिला मग तू आपल्याला जायला काय हरकत आहे हे बा काही नसते का प्रत्येक ठिकाणी चेकिंग होत असते का काही आपलं झालं तर पाहून घेऊ ते पैसे भरायला तयार आहे ना त्याने दिले जबान दिलं मला अशी जबान काय मग काय बरं पाहू कसं काय करायचं तुमची इच्छा दिसू राहिली आता पाहू कसं करायचं. ठीक आहे मग आता समजा ते 6 जण आम्ही दोघं 8 आणि समजा मारुतीचे बाबा समजा मुंगशिराम त्याच्या घरचे 10 जण तू एक 11 जण आपले कसे दाबून चपून होते ना बरोबर. मग 11 मध्ये काय करायला लागते बा मी तिथं काहीच करणार नाही तुम्ही पाहिजे काय करायचं ते मग नाही तर मग आता सांगूला येऊ नका म्हणून.
बिलकुल तू काहीच काळजी नको, तू फक्त गाडीचं पाय इकडे पाहू नको झालं. ठीक आहे, मग आता उद्या तयारी कर, सकाळी 7 वाजता निघा लागते म्हणते. हो बिलकुल तयार आहे गाडी, डिझेल गिझेल भरून आहे सगळं ओके. हो काही वाना नाही.